ठाणे महापालिकेनं तयार केलेल्या प्रारूप विकास योजनेचा आराखडा बांधकाम व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलाय। या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करत नागरिकांचं आयुष्य भकास करू नका, आम्ही या आराखड्यास टोकाचा विरोध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। रविवारी सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कळव्यातील नागरिक प्रारूप विकास आराखड्याविरोधात एकत्र जमले होते। या विकास आराखड्यातील रस्त्यामुळे 300 ते 400 इमारती उद्ध्वस्त होणार आहेत। मागील अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करू असं सांगितलं होतं। सोमवारपासून होणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नावर मुख्यमंत्री उत्तर देतील असं आव्हाड म्हणाले। ज्याने हा विकास आराखडा तयार केला तो व्यक्ती आंधळा असावा का? कारण मैदानातून गृहसंकुलांच्या इमारतींवरून विकास आराखड्यातील मार्गिका जात आहेत। नागरिकांनी आयुष्याची पुंजी घरासाठी लावली आहे। हे लोक आता राहणार कुठे याचं उत्तर सरकारनं द्यावं असं आव्हाड म्हणाले। हा विकास आराखडा नेमका कुणासाठी बनवला हे कळत नाही। लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही। या आराखड्याला आम्ही टोकाचा विरोध करणार आहोत असा इशारा आव्हाड यांनी दिलाय। हा विकास आराखडा विकासकांसाठी तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मैदानातलं डीपी रोड कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे। ती काय रस्त्यावर फिटण्यासाठी त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या। हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही, पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही। या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू। सर, एक वेगळा प्रश्न आहे। रक्षा खडसेंच्या मुलीचा विनयभंग झालेला आहे, काय सांगाल या संदर्भात? सरकार कुठेतरी कमी पडतंय का? अशा प्रकारचे सरकारच कमी पडतं। रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत। केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरींबद्दल काय बोलणार तुम्ही? साहेब, हा धनंजय मुंडे उपोषणाला बसणार आहेत, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी काय सांगाल या प्रश्नाला? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही आहे। फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर आहे। साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डर लोकांसाठी केलाय का? कसं उपस्थित करणार आहे? माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केलेला होता। जोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत हा मुद्दा मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिलं आहे की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का?